नमस्कार. उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण टम्म फुगून राहणारी किंवा अजिबात तेलकट न होणारी पुरी कशी बनवायची हे बघणार आहोत. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण पुरी बनवतो परंतु ती बनवताना तर फुगते, परंतु नंतर एकदम सॉफ्ट होते आणि तेलकटही होते. त्यामुळे पुरी तेलकट होऊ नये किंवा तासनतास अशी टम्म फुगलेली राहावी म्हणून आपण येथे साध्या साध्या टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. अगदी या पुऱ्या मिनिटात बनून तयार होतात आणि संपेपर्यंत छान अशा टम्म फुगून राहतात. तर त्यासाठी यामध्ये आज आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. आता पुरी करण्यासाठी येथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण. त्यामध्ये 3 चमचे आपण रवा टाकून घेतलेला आहे आणि 2 चमचे मैदा टाकलेला आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि 1 चमचाभर फक्त तेल टाकायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला डो घट्ट बनवायचा आहे. आता पहिली ट्रिक म्हणजे डो बनवत असताना पुरीसाठीचा तो अजिबात सैल करायचा नाहीये, नाहीतर आपली पुरी खूप तेल पिते आणि लगेचच सॉफ्ट पडते. हे बघा, छान असा घट्ट डो बनवून आपला तयार झालेला आहे. आता रवा टाकल्यामुळे ना आपल्याला याला रेस्ट देऊन घ्यायची आहे 15 मिनिटासाठी. आता 15 मिनिटानंतर आपण पुरी करायला घेऊया. आता थोडं थोडं पीठ हातावरती असं घ्यायचं आहे, गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि थोडासा तो पुन्हा आपल्याला असा मऊ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता आपण एक एक करून पुरी लाटली तरी सुद्धा चालेल किंवा मोठा उंडा घेऊन वाटीच्या साह्याने कट केली तरी सुद्धा चालू शकेल. आता सर्वात प्रथम आपण अशी सिंगल पुरी लाटून बघणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडे सारखी जाडीची अशी पुरी लाटायची आहे आणि पुरी लाटत असताना फारही पातळ किंवा जाड लाटायची नाहीये. पातळ लाटली तर पुरी फुगत नाही आणि जाड लाटली तर कच्ची राहण्याची शक्यता असते. हे बघा, आता आपण मोठा उंडा घेणार आहोत आणि एकाच वेळी 4 ते 5 पुऱ्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत. आता लाटी लाटून घ्यायची आहे, जशी आपण चपाती करतो ना अगदी तशीच करून घ्यायची आहे, परंतु ही थोडीशी अशी जाडसर ठेवायची आहे. फारही जाड नाही आणि फारही पातळ नाही, मध्यम अशी. आता ही आपली लाटी लाटून झाली की वाटीच्या साह्याने आपण ह्याच्या पुऱ्या कट करून घेऊया अशा पद्धतीने. म्हणजे सर्व पुऱ्या आपल्या एकसारख्या आकाराच्या येईल आणि पुरी भरभर आपल्या तयार करून होतील. हे बघा, आता पुऱ्या आपल्या कट करून झालेल्या आहे. एक एक करून सर्व पुऱ्या ना आपण एका ताटामध्ये काढून ठेवणार आहोत आणि 2 मिनिटं रेस्ट देऊन घेणार आहोत या पुऱ्यांना, म्हणजे या छान अशा फुगतात आणि क्रिस्पी होतात. आता पुऱ्या तळत असताना ना गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा नाहीये, मध्यम आचेवर ठेवायचा आहे. हे बघा, किती छान अशा टम्म आपल्या पुऱ्या फुगतायत, आपण बघू शकतात आणि भरपूर वेळ या अशाच राहणार आहेत. एक एक करून सर्व पुऱ्या आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहे. फक्त पुऱ्या तळत असताना गॅस खूप फुल करायचा नाही किंवा खूप कमीही करायचा नाही. ही एक ट्रिक येथे महत्त्वाची आहे. हे बघा, असं आलटून पलटून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपल्या कुरकुरीत खुसखुशीत पुऱ्या. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.